नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काळ काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. मला माफ करा बाबा. चंदू, अरे चंदू रडतोस कसला रे? अहो, आपला मुलगा आपल्या बाजूने ही बाबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला माहित नाही मी त्याचा इनोसन्स कसा सिद्ध करणार आहे. मग बाळकाकाचा खून कोणी केला? आता तुमचा भूतकाळच सांगणार आहे तुमच्या वर्तमानाचं भविष्य. कुठला एवढा गहन विचार करतेस तू? फक्त फिजिकली इथेस, मेंटली कुठेतरी भलतीकडेच आहेस. मी काल विक्रांतला भेटले. डॉक्टर प्रदीप जोशी नावाचे एक हिप्नोथेरपिस्ट आहेत. त्यांच्या मदतीने त्याने अभिमानला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. खूप प्रश्न विचारले त्यांनी त्याला. हेही विचारलं की बाळकाकाचा खून त्याने केला का. मग त्यावर अभिमानने नकारार्थी मान हलवली. स्पष्ट नकार दिला. व्हॉट? एक वेळ माणूस खोटं बोलेल, पण हिप्नोटाईज झालेलं त्याचं सबकॉन्शियस माइंड कधीच खोटं बोलू शकत नाही. काल पहिल्यांदा एक इन्स्पेक्टर आणि एक मित्र यांच्या भांडणात मित्र जिंकावा म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा विक्रांत मला दिसला. किती जेन्युइन वाटले तुला त्याचे प्रयत्न? फॉर अ चेंज 100%. मी तुला हे केव्हाच सांगितलं होतं प्रिया. विक्रांत भोसले मला जेन्युइन वाटतो, एक मित्र म्हणून आणि त्यापेक्षा एक माणूस म्हणून. त्याच्या एका चुकीसाठी त्याने केलेल्या 10 जेन्युइन प्रयत्नांकडे दुर्लक्ष का करतेस तू प्रिया? माझं सोड, आजोबांनी ज्याला चांगला मित्र असं सर्टिफिकेट दिलंय त्याच्याबद्दल तू एवढं शंका का घेतेस प्रिया? चलो, कल नाही तो आज सही. तू तुझ्या हृदयाची हाक ऐकलीस, चांगली सुरुवात आहे. प्रिया, माणसांबद्दलचे माझे अंदाज जनरली चुकत नाहीत. माझा पहिला अंदाज सांगू, त्याला तू आवडतेस. आणि हा माझा अंदाज तू खोटा ठरवू शकतच नाहीस हे तुलाही माहिती आहे आणि मलाही.
आणि माझा दुसरा अंदाज, स्वप्नील. तुलाही तो आवडतो. तू काय मान्य करत नाहीयेस प्रिया? तसं तर मला उसाचा रसवाला, सँडविचवाला कोणीही आवडतं, असं तूच म्हणायचंस. हो ना, पण त्यांच्या जेन्युनिटी विषयी एवढ्या पोटतिडकीने बोलताना मी कधीच नाही पाहिलं तुला प्रिया. त्यांच्या खरेपणाविषयी शंका घेऊन, डोळ्यात अश्रू घेऊन बोलताना नाही पाहिलं. ज्या माणसाने माझा विश्वासघात केला तो माणूस मला का आवडेल? विश्वासघात तेव्हाच होतो जेव्हा आपण एखाद्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास टाकतो आणि तो त्या विश्वासास पात्र ठरत नाही. मी तुझाच प्रश्न तुला विचारतो. जर विक्रांत भोसले तुला आवडत नव्हता तर त्याच्यावर एवढा विश्वास टाकलासच का तू? काय उत्तर? तोंडावर कितीही लपवायचा प्रयत्न केलास ना तरी डोळे खोटं नाही बोलत प्रिया. विक्रांत विषयी बोलताना तुझ्या मनात जी चलबिचल व्हायची ती शब्दातून कितीही लपवायचा प्रयत्न केलास तरी डोळ्यांचं काय करशील? प्रेम हा विषय असा आहे ना की त्याच्याबद्दल मी तुला कितीही सांगितलं तरी एक मिनिट. प्रेम म्हणजे काय असतं, प्रेमात पडल्यावर काय होतं हे तू मला सांगायची गरज नाही. पुस्तकात वाचून नाही, अनुभवलंय मी ते. हो रिअली? कोणावर प्रेम केलंस का तू? या प्रश्नाचं उत्तर तुला एकदा मिळालंय. जिच्यावर तू खरं प्रेम केलंस तिच्याकडून. Neil, Priya is in love with you. What? हो. अगं प्रिया is in love with me. हो. You're kidding. कुठून आली ही कल्पना तुझ्या डोक्यात? अरे कळतात ह्या गोष्टी. नो नो नो, वेडी झालीस. वी आर जस्ट फ्रेंड्स. नील, एखाद्याच्या नजरेतून कळतं. आणि मला असं वाटतंय की मला तुझ्याबरोबर बघून आसीला प्रचंड धक्का बसला असणार आहे. नो वे. अगं अर्धा वेळ तर आम्ही भांडत असतो. कम ऑन, वी आर बडीज. मी जर काही तिला सांगितलं ना. नील, ह्यातलं काही तू प्रियाला सांगणार नाहीयेस. व्हॉट एव्हर. नॉट व्हॉट एव्हर, यू प्रॉमिस मी. निघूया. I'm sorry, Viraj. फॉर वॉट? मी हे विसरलो की आपण डॉक्टर प्रदीप जोशींबरोबर अभिमानला घेऊन एक प्रयोग करतोय. आय लॉस्ट माय टेम्पर आणि सगळं फुकट गेलं. बट यू नो व्हॉट, मला असं वाटलं अभिमान सुलेखाला पुन्हा पाठीशी घालतोय, कारण ह्या आधी सुद्धा त्यांनी असं केलंय. अँड ही इज लँडेड हिमसेल्फ इन बिग ट्रबल. फिराज, माझी खात्री आहे अभिमानकडे बोलण्यासारखं खूप आहे. बोलू शकत नाही, फक्त भास. आणि त्याला बोलतं करण्यासाठी तू व्हायलेंट झालास.
डोंट वरी विक्रांत, अभिमानला आता बोलतं करणं तितकं डिफिकल्ट नाहीये. फक्त we'll need some more time. 4 ते 5 तास तरी. हे शक्य नाहीये विराज. का? का? अभिमानवर खुनाचा आरोप आहे. तो जरी हे म्हणत असला की त्यांनी हा खून केला नाही, तरी हे अजून कोर्टात सिद्ध व्हायचं आहे. The department will never allow me. Just a suggestion, विक्रांत. जर मिस्टर सरंजामेनी त्यांचे पॉलिटिकल कॉन्टॅक्ट्स वापरून अभिमानला 4 ते 5 तासांसाठी बाहेर काढलं, तर I'll take care of the rest. बऱ्याच दिवसांनी तुम्हाला हसताना पाहिलं, बरं वाटलं साहेब. काल कुठला तो डॉक्टर आला होता परमेश्वर? काल पहिल्यांदा माझ्या पोरानं काहीतरी ऐकलं. तो निर्दोष असल्याचं स्वतः इशाऱ्याने सांगितलं. विठ्ठलाची कृपा म्हणायची. 10 हत्तींचं बळ आलंय माझ्यात आता. कुठे आहे रे ती सुलेखा? कुठे आहे? सापडली का? नाही साहेब, पण मी तिच्या मागे आपली माणसं. झक मारतायत आपली माणसं. 4 दिवसात मला ती मुलगी शोधून हवी आहे. आकाश पाताळ एक करा, काहीही करा, पण आता माझा मुलगा सुटलाच पाहिजे. काल त्यानं स्वतः सांगितलं, आता न्यायालयाच्या तोंडून मला ऐकायचं आहे, अभिमान निर्दोष आहे. अभिमान यशवंतराव सरंजामे निर्दोष आहेत. रात्रीचे 11 वाजलेत, जेवण व्हायचे अजून. काय शोधताय काय पेपरमध्ये? हा, शोधताय काय? बस ना, बस 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 सांगतो. काय शोधताय इतक्या डेस्परेटली? मला मदत कर जरा. काय शोधताय काय? पण लग्न ठरत नसलेला मुलगा वधूवर पाहिजे, हे पान जसं वाचतो ना तसं वाटतंय मला. तसंच काहीसं समज. काय? तसंच म्हणजे अगदी तसंच नाही, पण साधारण तसंच काहीतरी. बघ ना. काय शोधताय काय? पण बघ ना. काय जॉब शोधतोय. जॉब. जॉब? नोकरी शोधतोय. काय? आणि सरंजामे? कोण सरंजामे? सरंजामे बिरंजामे कोणाला ओळखत नाही बरं का मी. आता आणखी काही पेपर्स घेऊन येतो मी. एक मिनिट. माझा ना माझ्यावर विश्वासच बसत नाहीये. खरं सांगू राधा, कालपर्यंत या जगावर माझाही विश्वास नव्हता. पण बाबांशी फोन झाला, त्यांनी
त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या, मनसोक्त रडून घेतलं. आणि मग मला कळलं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना भेटायला मुलं इतकी गर्दी का करतात. अगं माझे अर्धे प्रश्न त्यांना ते आधीपासूनच माहीत असल्यासारखे त्यांनी सोडवले. लहानपणी मला जेव्हा एखादं गणित सुटायचं नाही ना, तेव्हा माझ्या शेजारी मांडी घालून बसायचं ते गणित सोडवायला. अचानकच खूप लहान झाल्यासारखं वाटलं राधा. त्यानेच सुचवलं मला नोकरी करण्याबद्दल. म्हणाले तुला डोकं आहे पण तू वापरत नाहीस. डोकं वापरलंस तर भल्या भल्यानं मागं टाकशील. गोष्टी मॅनेज करणं तुझ्यासारखं कोणालाही जमणार नाही आणि मॅनेजमेंटचा तुझा क्लास लावायला हवा मला असं म्हणाल. असं का बघतीस? हा दिवस माझ्या आयुष्यात आधी का आला नाही असा विचार करते. कितीतरी दिवसानंतर मी तुम्हाला इतकं पॉझिटिव्ह बोलताना पाहते. थांबा, मी तुम्हाला साजेसा जॉब शोधून देते पेपर. ह्या पेपरमध्ये काहीच नाहीये ग. शिक्षण कमी पडतं ना. लहानपणी पुस्तकामध्ये जरा लक्ष घातलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. हल्लीच्या मुलांचं शिक्षण, त्यासमोर माझं शिक्षण म्हणजे अगदी शून्य आहे घरात. बाबाच म्हणालेत ना, तुम्ही जरा डोकं चालवलं तर भल्या भल्यांना मागे टाकाल. आणि मी काय म्हणते, तुम्ही नोकरी नकाच करू. तुम्हाला आठवतं, रिअल इस्टेटच्या धंद्यात पडायच्या आधी तुम्ही केटरिंगचा व्यवसाय करायचा. पुन्हा तोच सुरू करूया आपण. कल्पना चांगली आहे तुझी, पण त्यासाठी पण भांडवल लागेल ना. त्यासाठी पुन्हा लोन काढा. तर त्यापेक्षा ना असा बिनभांडवली धंदा असायला हवा, जिथं फक्त डोक्याचं काम असेल. आणि तिथं मग माझा रिअल इस्टेटचा अनुभव कामी येईल. तेच माझं भांडवल आणि तीच माझी ॲसेट. मग कधी सुरू करायचा क्लास? कसला क्लास? मॅनेजमेंटचा. स्टुडंट तयार आहे. पण सरांना इथं भूक लागली आहे ना. आधी गुरुदक्षिणा आणि मग शिक्षण. हो, बघत काय बसलीये? जा जाऊन पानं घे जा. वाढते. भूक लागली आहे मला. लवकर या. या सगळ्यावर कसं रिॲक्ट व्हावं काही कळतच नाही मला. घरी आल्यापासून खूप अस्वस्थ होती ती. मला शंका आली, पण जेव्हा कळलं की ती तुला भेटून आली आहे म्हणून तुला विचारलं. खरं तर स्वप्नील, ही गोष्ट तिने तुला खूप आधीच सांगितली असती, पण जेव्हा कळलं की ती सांगून काहीच उपयोग होणार नाहीये, मग ती तशीच राहिली. माझ्याबद्दल प्रियाच्या मनात हे असं सगळं चाललंय याची कल्पनाही नव्हती मला. आणि मला हे सगळं जरी आधी कळलं असतं ना तरी मी असंच रिॲक्ट झालो असतो कदाचित. माझ्यासाठी प्रेम आणि मैत्री हे दोन्ही बाजूने असायला लागतात.
एका बाजूने प्रेम आणि एका बाजूने मैत्री. हे नाही वर्कआउट होत शुभ्रा. आज सकाळपासून खूप वेळा मोबाईलवरून प्रियाचा नंबर डायल केला आणि कट केला. मी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं ती या जगातून निघून गेली. आणि आता जवळची मैत्रिणी दुरावेल असं वाटतं.